पुण्यामध्ये पुनीत बालन यांच्या माध्यमातून पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये डीजे मुक्त दहीहंडीचा हा सोहळा आणि तिकडे नाना भानगिरे यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आनंद दिघे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर सर्वच ठिकाणचा हा जल्लोष आपण पाहतोय। नाना भानगिरे यांच्या माध्यमातून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ती दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते। नाना भानगिरे यांच्या माध्यमातून या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक गोविंदांची पथकं या ठिकाणी येत आहेत, थरावरती थर लावतायत आणि त्यांना बक्षिसं देखील या ठिकाणी दिले जात आहेत। धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव सोहळा असं नाव या सोहळ्याला देण्यात आलेलं आहे। त्या सगळ्यांना माझी विनंती की खिशामध्ये हात घाला आणि मोबाईल काढून टॉर्च चालू करा, मोबाईलचा टॉर्च सगळ्यांना म्हणा। नाही आमदार आता 29 ला आता मध्ये आल्या नानाला हा नाना आता व्हायचं का 29 ला व्हायचंय हा? नाना आमचा एवढा खुश आहे ना, ते म्हणजे महापालिका स्टँडिंग कमिटी चेअरमन द्या हा। सगळ्यांना माझी विनंती, माझ्या सगळ्या तरुणांना विनंती की आपल्या नानासाठी सर्वांनी स्टॉल्स काढा आणि जोरदार स्टॉल्स लावून नानांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया आणि नानांना महापालिकेच्या बरोबरच येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला नाना हा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आपण सर्वांनी टॉर्च लावून टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।